फ्रेंड्स, फौजी वाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आता बघा उन्हाळा चालू झाला आहे आणि घरी बसून बसून खूप बोर होतं। तर आज बापूंना थोडासा टाईम भेटला होता, तर मग बापू म्हटले चल बाहेर गार्डन येतं तर गार्डनमध्ये जाऊन बसू। तर हे बघा आम्ही आलो आहे फायनली तिथं गार्डनला। अगोदर एक दोन वेळेस आलो होतो, पण तेव्हा आम्ही तसं दुपारी आलो होतो, पण आज संध्याकाळच्या वेळेसला आलो आहे। तर मस्तपैकी इथं पाणी वगैरे चालू झालं इथं, आणि त्याच्यानंतर लाईटिंग वगैरे पण लागली, मस्त छान गार्डन आहे इथं। तर बघा इथं मस्त हिरवं आणि लाईट बघा मस्त छान असे लाईट लागले चौकडेच, आणि या झाडांना फुलं पण मस्त येते, रेड कलरचे फुलं येते, आता सध्या तर नाही दिसत आहे। आणि मस्त इथं बघा महात्मा गांधीजींची मूर्ती आहे इथं समोरच, हे बघू शकता तुम्ही। तर नाईटचं ह्यावेळेचं म्हणजे एकदम भारी वाटतं आहे की नाही बापू। आणि आज थोडंसं पावसाचं पण वातावरण झालं आहे, तर मग छान वाटतंय। हां आणि हवा वगैरे काही नाही, असं मस्त वाटतं फिरायला पण। खूप दिवसानंतर ह्या टायमिंगला आपण फिरायला निघला, भोपाळला होतं तेव्हा गेलो होतं। तर इथं देहरादूनमध्ये ह्या टायमिंगला आता बरेच दिवस झाले होते आपल्याला फिरायला। इकडं पण समोर बघा पाण्याचं किती भारी चालू आहे, वाव सगळे चालू झाले। तेव्हा दुपारी आलो होतं तेव्हा नव्हतं, पण आज एकदम मस्त नजारा इथं आज। आणि झाडं बघा एवढं ऊन आहे तरी पण मस्त हिरवेगार झाडं येतं। तर इथं बघा मस्त कलरमध्ये पाणी फाउंडेशनचं इथं हे चाललंय बघा, मस्त कलरमध्ये कलर चेंज होत आहे, ग्रीन पिंक पूर्ण इकडं इथं ते समोर तिकडं पण आहे, आणि इकडच्या साईडला पण आहे। मस्त इतकं छान वाटतंय ना। आणि त्या झाडाची साईज बघा एवढं लंब झाड झालं आहे ते एकदम, आणि इथं पण बघा हे एक छान झाडं वगैरे आहेत। आणि हे बघा बापू चला, तर बघा मस्त चेअर वगैरे तिथं बसायला येऊन मस्त निवांत गप्पा वगैरे आपण मारू शकतो। आणि बाहेर पण कशाच तरी रॅली निघले, काय चालू आहे बापू नुसतंच जाऊन। हां रेल्वेचं ते हल्ल्यावरती त्यांनी एक हे काढलंय बघा, आवाज येतोय त्यांचा जास्त, रोडचं एकदम लगेच रोडला लागूनच इथं हे गार्डन आहे मस्त छान। तर बघा इथं मस्त पाय कशी छान फुलं वगैरे पण येतात। फुलं आता कमी, तेव्हा आलं तेव्हा जास्त फुलं होते का हो? हां आता फुलांचा मोसम पण संपला आहे। आणि हे झाड बघा किती मस्त कटिंग वगैरे केली याची। हे बघा इथं मस्त या झाडाला फुलं आलेले आहेत, एवढं दिसत नाही आहे, मस्त छान अशी फुलं आले ऑरेंज रेड कलरमध्ये, ऑरेंज कलरमध्ये। आणि मस्त असं एकदम असं गोल राऊंड केलं आहे, त्याला हे कंपाऊंड केलं आहे, आतमध्ये आपल्याला जाता येत नाही, आपण इकडे साईडला फिरू शकतो असं। मस्त आहे असं निवांत बसण्यासाठी तर मस्तच आहे। आणि इकडे बघा हे स्टॅच्यू आहेत, स्टॅच्यू समोरून दाखवावं लागतील। तर बाहेरून आलो आम्ही आतमध्ये, पण खायला काही आणलं नाही, लक्ष राहिलं नाही, त्यामुळे बापू पाहते आता रस्ता बाहेर जायला आहे नाही, इथून आहे ना रस्ता समोरून। तर हे बघा हे स्टॅच्यू तुम्हाला म्हटले ते समोरून दाखवते, छान असे स्टॅच्यू बनवले इथं। पाठीमागचं काही नाव दिसत नाही व्यवस्थित, मस्त छान अशा स्टॅच्यू बनवून इथं हे केलेले आहे त्यांनी, छान वाटते तेवढंच। आम्ही इकडं आलो होतो तर आम्ही फायनली थोडासा रस्ता वगैरे बघितला, आणि आता म्हटलं इथून पॅकिंग आहे, पण इथून जर दिलं त्यांनी आम्हाला आतमध्ये काही खायला तर बघतोय आम्ही त्यांना आता विचारून का बाहेर जायचं घ्यायला, पण मग देतील का इथून आतमधून देतील ना, चला विचारू तिकडं करंडी, इथूनच विचारा। बघा मस्त असा नजारा गार्डनचा, वॉकिंगला वगैरे येतात त्या टायमिंगला इथं लोक। बिन तिकीट आहे, फ्री आहे इथं, आपण जेव्हा यायचं तेव्हा येऊ शकतो, जेवढा टाईम राहायचा तेवढा टाईम थांबू शकतो आपण इथं, असं काही नाही। तिकीट वगैरे काही नसल्यामुळं कोणी सगळे येतात, राऊंडला सुद्धा इथंच येतात लोक, मस्त सोय वगैरे आहे। आणि इथं बघा हे गेट, आणि गेटला दोन झाडांची हाईट बघा किती मस्त आहे इथं। त्यानंतर इकडं लेकरांना खेळण्यासाठी वगैरे आहे, पाऊस आला तर याच्यामध्ये बसायला पण आहे बघा छत वगैरे। तर हे बघा इकडं मस्तपैकी लेकरांना खेळायला वगैरे आहेत, झुले वगैरे आहे मस्त। आणि तिकडं तर बघा राट पाळणासुद्धा आहे समोर, छोटासा आहे पण आला हो थोडंसं, ते बघा मस्तपैकी राट पाळणा पण आहे तिथं, मागच्या वेळेस आलो तेव्हा नव्हता, आता आहे राट पाळणा, 4 डब्यांचा आहे, मस्त आहे, त्याचं तिकीट असं पण लेकरांना तेवढीच मज्जा, मस्तपैकी बघा राट पाळणा छोटासा 4 डब्यांचा। बापूसाठी तर ठीक आहे तो 4 डब्यांचा, कारण बापूला मोठ्या ह्याच्यामध्ये भीती वाटते, ओ थांबा असे ओरडत राहते, एकदाच बसलं तर ते घाबरट आहे।
बघा मस्तपैकी इथं झाडांची लागवड वगैरे केली आता छोटे छोटे. हे बघा गार्डन मस्तपैकी फिरायला राऊंड वगैरे मारायला सगळे येत आहे टायमिंगला. इथं बघा छोट्या मुलांसाठी रेल्वे पण आहे, छोटीशी मस्त एन्जॉय. लेकरांना 20 रुपये तिकीट आहे. त्यामध्ये रेल्वे पण आहे, त्यानंतर त्या झुला पण आहे आणि आणखी आहे त्याच्यामध्ये ते जम्पिंग जपाक उड्यांचं वगैरे. म्हणजे तिकीट फक्त ओनली 20 रुपये आहेत लेकरांना खेळण्यासाठी. आणि इथं आतमध्ये येण्यासाठी तिकीट वगैरे काहीच नाही आहे. तर बघा इथं पण मस्त लेकरांना खेळण्यासाठी आहे. आणि आत्ता मस्तपैकी आम्हाला इथं एक चेअर भेटली आहे, तर मग आम्ही इथं चेअरवर बसलो. आता आम्हाला काहीतरी बाहेरून खायला आणायचं होतं, पण बाहेर जावं लागेल, मग परत घेऊन यावं लागेल. त्यापेक्षा आता इथं बसतो, थोडं बोर झालं की मग बाहेर जाऊन मग खाऊ, आहे की नाही. ठीक आहे. बघा मस्तपैकी चेअर वगैरे भेटली आम्हाला. आता बसलो आम्ही चेअरवरती. आता थोडं मस्त वाटलं. आज हवा कमी आहे, म्हणजे लईच म्हटलं तरी चालेल. आभाळ आहे ना वरती, पण मच्छर होतो. तर भरपूर टायमापर्यंत आम्ही इथं बसलो गार्डनमध्ये आणि त्यानंतर निघलो. तर आम्ही घेतले बघा मोमो आणि मोमो वगैरे खाल्ले. आणि त्यानंतर पुन्हा समोर आलो आणि समोर पुन्हा घेतली आईस्क्रीम. तर इथं वेगवेगळे फ्लेवर्समध्ये आईस्क्रीम वगैरे आहेत. तर त्यानंतर आईस्क्रीम वगैरे घेतली आणि मग फायनली आता आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आम्ही निघालो आता घराकडे. तर असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फौजी वायपी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.